पाचोरा तहसीलमध्ये शेतरस्ता परिषद. पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतरस्त्याबाबत अनेक तक्रारी तहसीलदार साहेबांकडे आल्या आहेत. जेथे एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याचा रस्ता होता, तो रस्ता आता संबंधित शेतकऱ्यांनी बंद केला. कोणी मुरुमाचा भराव टाकला, कोणी दगडांचा भराव टाकला, कोणी JCBने चारी खोदली, कोणी माणूस बैलगाडी जाणे बंद केले. यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेती पेरणं अवघड झालं आहे. आपल्याच गावचा, आपला शेजारी, आपलाच भाऊबंद जेव्हा शेतात जाण्याचा रस्ता अडवतो तेव्हा नीतिमत्तेचा ऱ्हास झाल्याचं दुःख होतं. एक वृद्ध महिला आत्महत्येचा प्रस्ताव घेऊन आली होती. यावरून या समस्यांचं गांभीर्य लक्षात येतं. 2 वर्षांपासून काही प्रकरणे प्रलंबित होती. काहींना रस्ता नाकारला. म्हणून आम्ही पाचोरा तहसीलदार समोर आज शेतकऱ्यांना बोलून कागदपत्र घेऊन आमनेसामने बैठक घेतली. तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेबांनी पूर्ण 2 तास वेळ देऊन प्रत्येक शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासली, अडचणी ऐकून घेतल्या, स्थळाची पाहणी केली, मंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जेथे बदमाशी करून रस्ता अडवला आहे तेथे पोलिसांकरवी रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. सोबतच अव्वल कारकून श्री कांबळे यांनी शेतकऱ्यांची तक्रारी, अर्ज, गाव नाव, गट, फोन नंबरची नोंद घेतली. या परिषदेत शेतकऱ्यांना सरळ तहसीलदार बनसोडे साहेब यांच्याशी समस्या मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. कोणालाही टाळलं नाही, कोणालाही अडवलं नाही, खेकसले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास वाटला. आपले ऐकून घेणारे अधिकारी आहेत, रस्ताही मिळेलच. पाचोरा तालुक्यातील नाचनखेडे येथील श्री गुलाबसिंग पाटील यांनी तक्रारदार शेतकऱ्यांना फोनवर आवाहन करून बोलवलं. त्यामुळे आपली समस्या सोडवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली. या कामी राकेश वाघ यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवलं. आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच आणि शेतकरी बांधवांनी तहसीलदार बनसोडे साहेबांचे आभार मानले. शिवराम पाटील, 92 70 96 31 22, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव.